हॅलो, गुड मॉर्निंग. व्हॉट अ ब्युटिफुल मॉर्निंग. माझ्या घरी कोण आलं आहे तर माझे मम्मी पप्पा. हानी किती खुश झाली बघा. मम्मी पप्पा येणार हे मला माहिती होतं, पण ते रात्री राजाराणीच्या गाडीने 2:30 वाजता बसणार हे माहिती नव्हतं. मला वाटलं दुपारी बसतील आणि संध्याकाळपर्यंत येतील, पण ते रात्री 2 वाजता बसले आणि सकाळी 6 वाजता आले. हानी झोपलेलीच होती. पप्पाने आंघोळ वगैरे केली आणि त्यांना माझा हा आरसा आवडला नव्हता म्हणून ते फेकायला चालले होते. मम्मी म्हणे, रोजच तू काम करते म्हणून आज मम्मीने मला मदत केली. त्यानंतर आम्ही थोडंसं फ्रूट वगैरे खाल्लं आणि हानीला स्कूलमधून सोडून आल्यानंतर थोडं फ्रीच होतो. दुपारप्रमाणे थोडा आराम केला आणि संध्याकाळी आम्ही तपवनामध्ये गेलो. मम्मी माझी सहसा 7 वर्षामध्ये एकदाही असं राहायला आलेली नाही आहे. मी तिला हे जे काही दाखवते आहे, पहिल्यांदा सगळं इथली हिस्ट्री सांगितली, रामायणात इथे काय काय घडलं ते सांगितलं, बरेचसे मंदिरात वगैरे नेलं, गंगा आरतीला नेलेलं. आरतीला टाईम होता म्हणून थोडं फोटो सेशन केलं आणि निवांत बस. हे सगळं बघून मम्मीला छान वाटलं. माझ्याकडे मम्मी 2 दिवसासाठी आली होती 7 वर्षामध्ये. नाहीतर सकाळी यायची, संध्याकाळी जायची किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच जात होती. तिला तिच्या फ्रेंड्स सगळ्या म्हणायच्या की तू हे नाशिकला बघितलं असेल, ते बघितलं असेल, गंगा आरती तू बघितली असेल. मला असं समजल्यावर मला पण वाईट वाटायचं. मी तिला नेहमी म्हणायची तू ये, मी नेईल तुला. आजीची माया वेगळीच असते. तिने आरती घेतली आणि हानीला आरती देते. बाहेर थोडं चाट वगैरे खाल्लं आणि घरी आलो. घरी भाऊ पण आलेला होता. बाय द वे, कसा वाटला व्हिडिओ? थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.